हेही एक लय बोधच आहे ना लेका. नवीन वर्ष येऊन राहिलं, नवीन स्वप्ने पहा, नवीन रेझोल्युशन घ्या, त्याच्या मागं अजून मेहनत करा. पण जे वर्ष संपलं म्हणजे संपून राहिलं त्याचं काय झालं काही समजूनच नाही राहिलं. नवीन वर्ष आले का नवीन स्वप्ने पहा, पण जुन्या वर्षात जे स्वप्ने पाहिले होते आणि जे स्वप्नेच आहे त्याचं काय झालं. रील्सही सांगून राहिल्या, लोकही सांगून राहिले का नवीन वर्ष आलं, नवीन स्वप्ने पहा, मस्त मोठं घर, मोठं गाडी. पण एवढं बोज घेऊन नवीन वर्षात चालले का तुम्ही. आणि त्याच्यातही आपल्याला तर माहीतच आहे, एकले मस्त सुरुवात करतो, 15 पर्यंत कन्सिस्टंट राहतो, 25ला सारं विसरतो आणि 26ला सारायचीच परेड निघते. त्यापेक्षा जे मागच्या वर्षी पाहिलेले स्वप्ने आहे तेलेच जर रिव्हिजिट केलं आणि त्याच्यावरच प्रॅक्टिकली पाहिलं का आता आपण कुठपर्यंत आलो, अजून कुठपर्यंत जाऊ शकतो, तर ते काही ना काही नवीन ट्राय केलेलं बरं राहील ना. एक्सपेरिमेंट करून आपल्या लाईफमध्ये. आपल्याला कोणाच्या बापानं थोडी ना सांगितलं आहे नवीन वर्ष आलाय तर नवीनच स्वप्ने पहा, त्याच्याच मागं हात धुवून लागा. माझ्यानुसार ते असं बेकार गोष्टी आहे. आता शेवटी मी माझं ओपिनियन सांगितलं. प्रत्येकाला त्याच्या लाईफमध्ये काय करायचं फ्रीडम आहे, जैसी जिसकी सोच. मी लहान तुम्ही मोठा घास देऊन तुम्हाला काय सांगू बा, लहान आहे अजून. चला आजच्या